पाहुण्याले खाली दाखवली नाही त्याला पण लेकरं दादा त्याचे पाय पडणं विसरले नाही तर पहिले आले आल्या मात्याच्या पाया पडते नाही तर काय जाऊ त्याच्या चायला चार्ज पिऊन घेतो अरे वहिनी साखर टाकणं विसरले का साखरही नाही ना माय बाबा एवढी इष्ट घेऊन तुमच्याकडे साखर नाही तर लयच आहे बाबा म्हटलं लय दिवस झाले भावाची काही भेट नाही घेतली भावाले तर काही आठवण येत नाही म्हटलं आपणच जाऊन पाहू हालचाल भाऊ हो काय बोलू काय मग वहिनी कशा आहे तुम्ही चांगल्या दिसूच राहिले बाबा चांगले आहे एवढं मोठं वावर आहे एवढी मोठी इस्टेट आहे तुम्हाला काय चांगलाच असाल मग काय म्हटलं का रे दादा एवढ्या वेळची मी फोन करू राहिली तुले तू उचलून नाही राहिला तर ते लेकरही नाही उचलून राहिले एवढे कोणते मग ना बापा तुम्ही मग नाही तू याला बायकोच्या बहिणीले तर घ्यायला फटकन जातो तू मी आल्यावरच तू याला गाडीला ब्रेक लागते का माझ्याजवळ घ्यायचे होते पेट्रोलचे पैसे पेट्रोल नव्हतं तो तू यायला एवढा काय सांगू राहिला आता पेट्रोलची वहिनी वहिनी मी आली तर तुम्हाला काम जास्त करायला लागू राहिले आहे ना आता काय करू ज्याला त्याच्या घरचं सुचते मला जर माहीत तुमच्या घरचं सगळं माहीत असतं तर मी बी करू लागले असते तुम्हाला कामं पण मला माहीत नाही ना तुमच्या घरचं कुठं आहे काय आहे तर म्हणून नाही तर मी 2 मिनिटात तर कामं करतो सगळे आता काय करा बाई भावाच्या घरी नाही जाऊ तर कोणाच्या घरी जाऊ म्हणून आली बाई ते तर नाही दिवसानं आली मागच्या हप्त्यातच ना आली आत्या आली होती तुला बोलायचं कामच होतं आहे ना मागच्या हप्त्यात आली 8 दिवस झाले ना येऊन खाली बॅग आणि मग आता इथून भरून नाही ना भावासाठी येतो काय आम्ही बॅगा भरून यासाठी वहिनी हे पण आपली साडी आणली तुम्ही माझ्यासाठी हे भाजीपाला आणली माझ्यासाठी तुमच्या बहिणीला तर लय चांगली साडी दिली होती तुम्ही मी ना स्टेटस पाहिलं होतं ना स्टेटस मध्ये तर लय भारीची साडी दिसून राहिली होती 2500ची मला काय ना पाला पाचोडा याला का साडी म्हणते का अशा साड्या तुम्ही असं फेकून देता दुसरी साडी पाहिजे मला आई मागच्या हप्त्यातच तर दिली हो मागच्या साडी हप्त्यात आली होती तर काय झालं मी तर दररोज आली तर तुमचं काम आहे साडी घेऊन द्या ना मला हो का दादा मी असं ऐकलं का त्या प्लॉट घेतला प्लॉट कितीचा झाला सांगितलं बाय सांगणार आहे जास्तच ठेवल्या बाई तुला काय वाटते तू आमच्या पाठीमागं काही करशील आम्हाला माहिती पडेल किती रुपयाची गेली मग पावर किती रुपयाचं गेलं का तुम्हाला सांगणार नाही विसरला वाटते तू विसरला काहून तुला माहित नाही का हिंदू कोड बिलनुसार आम्हाला एका तुला काय वाटतं आम्हाला सांगशील नाही तर माहित नाही पडत तू असं नको समजू म्हटलं तुम्हाला